नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, बॉम्बस्फोट दिल्लीत झालेला आहे, पण त्याचे पडसाद देशाच्या कानाकोपऱ्यात उमटतायत आणि उमटणारच. कारण दिल्ली ही देशाची राजधानी आहे. दिल्लीतून देशाचा कारभार चालतो आणि म्हणूनच देशाचा बालेकिल्ला म्हणजेच देशाची राजधानी असे. आणि अशा देशाच्या राजधानीत जिथे पंतप्रधान दर स्वातंत्र्य दिनी उभे राहून देशाला उद्देशून, देशाच्या नागरिकांना उद्देशून भाषण करतात स्वातंत्र्य दिनी, तिथून जवळ लाल किल्ल्याच्या जवळ हा भीषण बॉम्बस्फोट झाला, ज्याच्यात काहीतरी 12-13 माणसं दगावलेली आहेत. तेव्हा त्याचे पडसाद देशाच्या कानाकोपऱ्यात उमटले तर नवल नाही. आणि इथेच कशाला, तुम्हाला गंमत वाटेल, जगामध्ये दिल्लीच्या या बॉम्बस्फोटाचे पडसाद उमटलेले आहेत. त्याच्यावर मी स्वतंत्र व्हिडिओ करणार आहे. जगात काय झालंय तो वेगळा विषय. कारण ऑपरेशन सिंदूर इतक्या दणक्यात करणारा जो सामर्थ्यशाली देश आहे, ज्याच्याकडे इतकी भरभक्कम सेना आहे, सुरक्षा व्यवस्था आहे, त्या देशाच्या राजधानीमध्ये एका मोक्याच्या ठिकाणी असा बॉम्बस्फोट झाला तर जगभर चर्चा होणार, त्याचे पडसाद उमटणार. पण ज्या वेळेला अशा गोष्टीचे राजकीय प्रतिक्रिया येतात, तेव्हा त्याचे राजकीय पडसाद कसे उमटतील याचाही विचार करावा लागतो. अर्थात जिथे बॉम्बस्फोट झाला त्या गाडीच्या चिंधड्या उडाल्या, आसपासच्या गाड्यांच्या काचा फुटल्या, कुठल्या आणखीन दुकानं वगैरे त्यांचं नुकसान झालं. पण त्याच वेळेला देशाच्या अनेक राज्यातलं राजकारण विस्कटलं गेलं, हे विसरू नका. दिल्लीपासून बिहार हा प्रांत पूर्वेला खूप दूर आहे. पण ज्या दिवशी बॉम्बस्फोट झाले, हा झाला दिल्लीचा, त्याच्या दुसऱ्याच दिवशी बिहार विधानसभेसाठी दुसऱ्या टप्प्याचं मतदान होणार होतं. निम्म्या विधानसभेचं मतदान हे 11 नोव्हेंबरला होणार होतं. आणि त्याच्या काही तास आधी, म्हणजे काय म्हणाल, 12 तास आधी आपण म्हणू शकतो, हा दिल्लीतला बॉम्बस्फोट झाला. आणि त्यावेळेला मी जयपूरहून दिल्लीत नुकताच पोहोचलो होतो आणि तासाभरात ही घटना घडली. माझ्या दिल्लीतल्या मित्र पत्रकारांनी फोन करून सांगितलं, याचा सगळ्यात मोठा पहिला प्रभाव हा आपल्याला आणखीन 24 तासात बिहारमध्ये पडलेला दिसेल. बिहारमध्ये दुसऱ्या दिवशी ज्या पद्धतीत दणकून मतदान झालं 11 तारीखला, ती प्रतिक्रिया होती सामान्य माणसाची. ते दिल्लीतल्या बॉम्बस्फोटाचे बिहारमध्ये उमटलेले पडसाद होते. रेकॉर्ड ब्रेक मतदान झालं. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये बिहारच्या इतिहासामध्ये विधानसभेसाठी इतकं रेकॉर्ड ब्रेक विक्रमी मतदान कधीही झालेलं नाही. आणि त्यातला महत्वाचा भाग असा की पहिल्या फेरीचं जे मतदान झालं होतं त्यापेक्षाही प्रचंड मतदान हे दुसऱ्या फेरीत झालं. त्यामुळे एकूण मतदानाची जी टक्केवारी होती ती जवळजवळ 3 ते 4 टक्क्यांनी वाढली. सरासरीमध्ये सरासरीमध्ये 5 वर्षापूर्वी जे मतदान झालं होतं त्यापेक्षा 8.5-9 टक्के मतदान अधिक आहे. पण आजपर्यंत बिहारच्या मतदानाची जी सरासरी आहे ती मागे टाकून या 2025च्या बिहार विधानसभा निवडणुकीने विक्रमी मतदान केलेलं आहे. आजवर इतकं मतदान झालं नाही. आणि ही टक्केवारी वाढण्याचं कारण दुसऱ्या टप्प्यातलं मतदान आहे. आता दिल्लीत बॉम्बस्फोट आणि त्यानंतर 24 तासात बिहारमध्ये इतकं प्रचंड मतदान, जवळजवळ 8-10 टक्क्यांनी दुसऱ्या फेरीत मतदान वाढलं. त्यामुळे एकूण मतदानाची सरासरी मोठी झालेली, विक्रमी झालेली दिसते. आणि तिथे लक्षात येईल की 3 महिने 4 महिने जी काय बिहार विधानसभेच्या निवडणुकीसाठी मांडणी करण्यात आली होती
तयारी करण्यात आली होती. राजकीय नेपथ्य विविध पक्षांनी केलेलं होतं. ते सगळं दिल्लीच्या बॉम्बस्फोटाने विस्कटून टाकलं. वोट चोरी, मतयादीतला गोंधळ, मतयादीतली दुरुस्ती, बेकारी, काय म्हणाल ते सगळं, या सगळ्या गोष्टीने जे जनमानस तयार झालेलं होतं त्याला 11 तारीखच्या दिल्लीतल्या बॉम्बस्फोटाने जबरदस्त तडाखा दिला. कारण अशा गोष्टी ज्या असतात त्या गोष्टी तुमचं मत बनवत असतात, पण आकस्मिक काही घटना अशा होतात की त्या घटना घडल्यानंतर तुमचं आधीपासून ठरलेलं मत आणि मन विचलित होतं. आणि म्हणून जर बिहारमध्ये असं झालं असेल तर तो फक्त एका दिवसापुरता विषय नसतो. एका दिवसापुरता विषय नसतो. हा बॉम्बस्फोट घडवून आणणारे मुस्लिम जिहादी, अतिरेकी, फिदाईन मानसिकतेचे लोक आहेत. जे जे कोणी शोध घेतलेत, पकडलेत, ज्यांची गाडी वगैरे ते बघितलं ते मुस्लिम आहे, ते वेगळं सांगायची गरज नाही. पण त्यापेक्षा महत्वाची गोष्ट अशी आहे की हे कोणतरी भुरटे, गरीब, अनपढ, अशिक्षित नो, हे पांढऱ्या कपड्यातले अत्यंत सुशिक्षित पांढर पेशे जिहादी आहेत. आणि ती गोष्ट सामान्य जनमानसाला हादरून टाकणारी असते. व्यवसायात कुठल्याही असो, वेशात कुठल्याही असो, बोलत कसाही असो, पण हा जिहादी असू शकतो. हा जो दणका बसलेला आहे भारतीय मानसिकतेला, त्याला महत्व आहे आणि त्याने बिहारच्या मतदानाला प्रभावित केलेलं आहे. की नाही, भले आपला भाजपवर राग असेल, भले आपल्याला नितीश कुमार आवडत नसेल, पण तो आला तर आपण जीवानिशी जाणार नाही. अशा लोकांना, जिहादींना, नक्षलींना पाठीशी घालणाऱ्यांची सत्ता आली तर आपण आपल्या घरामध्ये, आपण आपल्या कपड्यामध्ये सुद्धा सुरक्षित नाही, ही पहिली जाणीव अशा स्फोटातून, अशा घटनेतून निर्माण होत असते. आणि म्हणून 11 तारीखला ताबडतोब 24 तासामध्ये बिहारमध्ये ज्या विक्रमी मतदान झालं, त्याचं सगळ्यात मोठं कारण हे दिल्लीचा बॉम्बस्फोट होता. आणि मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की अशा घटना अचानक घडतात तेव्हा त्या तात्पुरत्या एका परिस्थितीला विचलित करून टाकतात. त्या राजकारणाला, त्या तयारीला विस्कटून टाकतात. जशी मेहनतीने एखादी महिला दिवाळीच्या दिवशी आपल्या उंबरठ्याच्या बाहेर मस्तपैकी एक रांगोळी काढते. तास तास, दीड दीड तास मेहनत घेऊन मुली रांगोळी काढतात. पण एखादा फटाका इकडे तिकडे झाला तर ती सगळी रांगोळी विस्कटून जाते. तेव्हा दिल्लीत झालेल्या लाल किल्ल्याजवळच्या बॉम्बस्फोटाचा सगळ्यात मोठा फटका काय असेल तर देशाच्या विविध भागामध्ये जे राजकारण गेले 6 महिने, 8 महिने, 2 महिने, 4 महिने चालू होतं, त्यासाठी जी मांडणी आणि जे नेपथ्य करण्यात आलं होतं ते एका घटनेने विस्कटून गेलेलं आहे. आणि जसं ते बिहारमध्ये झालंय, बिहारमध्ये हा विषय तात्कालीन आहे, पण दिल्लीपासून 1200-1400 किलोमीटर दूर असलेल्या मुंबईसाठी सुद्धा हा बॉम्बस्फोट हा धक्कादायक आहे. आणि धक्कादायक म्हणजे मुंबईच्या राजकारणाला विचलित करणार आहे, विस्कटून टाकणार आहे, हे विसरू नका. गेले 4 महिने येऊ घातलेल्या, दार ठोठावणाऱ्या स्थानिक संस्थांच्या निवडणुकांची तयारी चालू आहे. या तयारीमध्ये सगळ्यात महत्वाची निवडणूक कुठची असेल तर राज्यातल्या 27 महापालिका, 125-150 काय त्या नगरपालिका, जिल्हा परिषद, नाही, सगळ्यात मोठी निवडणूक महाराष्ट्रातली ही मुंबई महापालिकेची निवडणूक आहे. आणि ती निवडणूक जिंकून महापालिका, बीएमसीची सत्ता हाती ठेवली नाही तर तो उबाठा शिवसेना, उद्धव ठाकरे यांचा जो शिवसेनेचा गट आहे त्याच्यासाठी फार मोठा हादरा असणार आहे. आणि ह्या निवडणुकीमध्ये आपण भलेही विधानसभेत मागे पडलो असो,
तरीही लोकसभा आणि विधानसभेच्या अनुभवावर, दोन्ही निवडणुकांच्या निकालांच्या अनुभवावर उद्धव ठाकरे यांनी एक मोठी रणनीती बनवली होती की आपण मुस्लिम वोट बँकेच्या बळावर मुंबई महापालिका परत एकदा पादाक्रांत करू शकतो. मुंबईमध्ये 18-19% जे काय मुस्लिम असतील, 17% त्यातली बहुसंख्य मतं आपल्याला मिळतील. कारण आपण आता मुस्लिम हृदय सम्राट झालेले आहोत. लोकसभेच्या मुंबईतल्या 6 पैकी 3 जागा उबाठा शिवसेना जिंकली. ही केवळ मुस्लिम मतांचा महत्वाचा आधार, एक गठ्ठा मतं मिळाली म्हणून उबाठाचे 3 खासदार आले. हे सर्वश्रुत आहे, याची सर्वत्र चर्चा झालेली आहे. विधानसभेला 20 आमदार आले, त्यापैकी 10 आमदार एकट्या मुंबईतून आले आणि त्याचं एकमेव प्रमुख कारण म्हणजे मुस्लिम मतांचा गठ्ठा उद्धव ठाकरे यांच्याकडे वळलेला आहे. आणि त्यामुळेच महाविकास आघाडीत सहभागी असलेला काँग्रेस पक्ष कमालीचा आधीपासून विचलित आहे की आज मुंबईमध्ये भाजपला आव्हान देणारा एवढाच उबाठा पक्ष राहिलेला नाही. मुस्लिम मानसिकता अशी आहे की आपल्याला भाजपला पराभूत करायचंय आणि भाजपला पराभूत करायचं तर भाजपला पराभूत करणारा किंवा तगडं आव्हान देणारा जो कोणी असेल त्याच्या पाठीशी उभं राहायचं. आणि त्यात पूर्वी काँग्रेस पक्ष होता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होता, काही ठिकाणी समाजवादी किंवा MIM पक्ष असेल. पण गेल्या लोकसभेनंतर गेल्या 5 वर्षामध्ये उद्धव ठाकरे यांनी मुस्लिम मतांचं इतकं लागूलचलन केलेलं आहे की आज त्यांना मुस्लिम हृदय सम्राट असं म्हटलं तरीही नवल वाटण्याचं कारण नाही. आणि त्यामुळे फुटलेली शिवसेना, दुभंगलेली शिवसेना, यातून जी हिंदू मतं आपल्यापासून दुरावलेली आहे, जो खड्डा पडलाय तो भरून काढण्यासाठी आपल्याला मुस्लिम वोट बँक मदत करू शकते, याचा आत्मविश्वास उद्धव ठाकरेंना इतका आलेला आहे की ते हिंदू हा शब्द बोलायला सुद्धा आज तयार नाहीत. आणि तुम्ही अनेक मुस्लिम वस्त्यांमध्ये जे काय सामान्य मतदाराचे लोकांचे इंटरव्ह्यू घेतले जातात त्याचे व्हिडिओ बघितले तर ते ठामपणे मुस्लिम मतदार सांगतात आज घडीला आमचा सगळ्यात लोकप्रिय नेता कोण असेल तर उद्धव ठाकरे. आता उद्धव ठाकरे का आहे हे लक्षात घ्या. कारण उद्धव ठाकरे हे संघाच्या विरुद्ध बोलतात, RSSच्या विरुद्ध बोलतात, भले थेट हिंदुत्वाच्या विरुद्ध बोलत नसतील पण हिंदुत्व आणि हिंदू मानसिकता यातून RSS किंवा भाजप दंगा माजवतात इथपर्यंत अगदी सेक्युलर पेक्षाही सेक्युलर भाषा उद्धव ठाकरे बोलायला लागले. तेव्हापासून उद्धव ठाकरे हे प्रामुख्याने मुंबईतल्या मुस्लिम जनमानसाच्या गळ्यातला ताईत बनलेले. आणि त्यासाठीच त्यांना राज ठाकरे सोबत आले आणि मुस्लिम मतं तर आपण मुंबई महापालिका जिंकू हा त्यांचा आत्मविश्वास आहे. आणि त्यासाठी गेले 4-5 महिने उद्धव ठाकरे आणि माध्यमात बसलेले त्यांचे समर्थक यांनी जी नेपथ्य रचना केलेली आहे, मांडणी केलेली आहे की एका बाजूला उद्धव ठाकरे यांचा मराठी मतदार एकवटला पाहिजे, मराठी अस्मितेच्या नावाखाली एकवटला पाहिजे आणि त्याच्या बरोबरीने मुस्लिम वोट बँक मुंबईची उभी राहिली तर उद्धव ठाकरे सहजगत्या BMC जिंकू शकतात. हे गणित होतं, ही मांडणी होती, ही नेपथ्य रचना होती. दिल्लीच्या बॉम्बस्फोटाने जो दणका दिलेला आहे त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीतली ही नेपथ्य रचना अक्षरशः उद्ध्वस्त करून टाकलेली आहे. आणि त्याचं कारण आहे हे कुठून बाहेर आलेले आहेत का नाही, हे भले दिल्लीतले कोण ते अतिरेकी मुस्लिम नसतील पण हे फिदाईन, हे घातपाती, हे व्हाईट कॉलर आहेत, पांढरा एप्रन घालून रुग्णांना आरोग्य सेवा देणारे पण प्रत्यक्षात धडधाकट माणसांना बॉम्बस्फोट करून जिवंत मारून टाकणारे आणि व्हाईट कॉलर
इथे गडबड झालेली आहे. आजपर्यंत मराठी अस्मिता आणि भाजपविषयी नाराज असलेला हिंदू मतदार सुद्धा जो उद्धव ठाकरे यांच्या मराठी अस्मितेसाठी, ठाकरे ब्रँडसाठी उभा होता, त्याला दिल्लीच्या बॉम्बस्फोटाने जबरदस्त हादरा दिले. उद्धव ठाकरे पाहिजेत, पण उद्धव ठाकरे यांच्या हट्टासाठी आपण मत दिलं अस्मिता म्हणून, आणि त्यातून मुंबईमध्ये जिहादी घटनांसाठी संधी उपलब्ध झाली, तर तो दोष आपला असेल. आपण उद्धव ठाकरेंचे हात बळकट करतोय किंवा करणार, म्हणजे आपोआपच मुंबईमध्ये सुद्धा जिहादी मानसिकतेचे हात बळकट होतात, मनगट बळकट होतात. आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारायची का? हा विषय आता मुंबईच्या बहुसंख्य उद्धव प्रेमी किंवा शिवसेना प्रेमी जनतेच्या मनामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. दिल्लीची घटना, बॉम्बस्फोट हा मुंबईसाठी म्हणून महत्वाचा विषय आहे. आपल्याला उद्धव ठाकरे पाहिजे. अगदी भाजपनी त्यांच्यावर अन्याय केला वगैरे वगैरे सगळं आपण मान्य करू, पण उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हावं लागलं, त्यासाठी आपण बॉम्बस्फोटात मरायचं का? याचा विचार मुंबईच्या मराठी माणसाला करावा लागेल. कारण आज उद्धव ठाकरे यांना मराठी माणसापेक्षा मुस्लिम मतांचा गठ्ठा, मुस्लिम वोट बँक महत्वाची वाटते. अगदी राज ठाकरे सुद्धा आता हिंदू बंधू भगिनींनो म्हणायचे बंद झालेत. काल परवा जो मोर्चा काढण्यात आला वोट चोरीच्या निमित्ताने, त्यामध्ये राज ठाकरेंनी सुद्धा हिंदू बांधवांनो भगिनींनो हे शब्द उच्चारले नाहीत. आणि त्यानंतर हा दिल्लीचा बॉम्बस्फोट झाला, जो अतिशय प्रशिक्षित अशा नामवंत प्रॅक्टिस असलेल्या मुस्लिम डॉक्टरांकडून झालेला आहे. कोणी भुरटे मदरशातून आलेल्या पोरांनी केलेला नाहीये. आणि त्यामुळे उद्धव ठाकरे हवे असले तरी आपल्याला बॉम्बस्फोटात मरायचं का, याचा विचार मुंबईच्या हिंदू मनामध्ये सुरू झाला असेल. ज्यांना भाजप आवडत सुद्धा नाही, एकनाथ शिंदेवर प्रचंड राग आहे, असा जो उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी लोकसभा विधानसभेला सुद्धा ठामपणे उभा राहिलेला मतदार आहे, त्याच्या मनामध्ये या दिल्लीच्या स्फोटाने कुठले तरंग उठले असतील याचा विचार करा, मग तुम्हाला कळेल मी काय म्हणतो. बिहारचा विक्रमी मतदान आणि मुंबईत होऊ घातलेली महापालिका निवडणूक, या दोघांची तुलना करा, मग तुम्हाला कळेल मी काय सांगतोय. आपण हा धोका पत्करायचा का? उद्धव ठाकरे येऊन मुंबईचं काय सोनं करतील ते नंतर, पण उद्धव ठाकरे यांच्या आडोशाने, उद्धव ठाकरे यांच्या पदरा आडून जिहादी मानसिकतेला की जिहादी प्रवृत्तीला खतपाणी घालायचं का, याचा विचार त्यांच्या आजवरच्या निष्ठावान मतदारांना करावा लागणार आहे. तो सुरू झालेला आहे, यात शंका नाही, शंका नाही. आणि म्हणून तुम्ही बघाल तर ही घटना घडून गेल्यानंतर सुद्धा नॉर्मली ज्या सामनातून किंवा शिवसेनेकडून, उद्धव ठाकरेंकडून, ठाकरे परिवाराकडून ज्या संतप्त प्रतिक्रिया आजपर्यंत येत राहिल्या, अशी कुठलीही प्रतिक्रिया उबाठाकडून आलेली नाही. तिथे कळतं उबाठा शिवसेनेला किंवा ठाकरे ब्रँड म्हणून जे कोणी रोज डंका पिटत असतात, त्यापैकी कोणालाही दिल्लीच्या बॉम्बस्फोटाने विचलित केलेलं नाही. कारण त्यांना मराठी अस्मिता, हिंदू मत, हिंदूंची सुरक्षा याच्याविषयी फिकीर उरलेली नाही. आज आपण बॉम्बस्फोटाच्या विरुद्ध बोललो तर मुस्लिम वोट बँक आपल्यापासून दुरावेल याची उद्धव ठाकरेंना जास्त चिंता आहे. हिंदू बंधूंनो बांधवांनो नाही म्हटलं तरी चालेल, तरी हिंदू आपल्या सोबत राहतील याची खात्री आहे. पण दिल्लीच्या बॉम्बस्फोटानंतर आपण जिहादी मानसिकतेवर हल्ला चढवला तर आपल्याकडे
गेल्या 4-5 वर्षात वळलेला जो मुस्लिम मतदार आहे, मुस्लिम वोट बँक आहे, मुस्लिम गठ्ठा आहे, तो दुरावला तर ही चिंता उद्धव ठाकरेंना सतवते, उद्धव ठाकरेंच्या समर्थकांना सतवते, त्यांचा डिंका पिटणाऱ्या पत्रकारांना ती सतावते. आणि म्हणून स्फोट दिल्लीत झालाय, पण त्याचा मोठा पडसाद आता कधी 2 महिन्यांनी होईल, मुंबई महापालिका निवडणूक त्यामध्ये उमटेल. आणि तो उमटेल तेव्हा काय होईल याचा विचार करा. मी आत्ता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.